अहो सोडा की का लई दुखायला हो. अहो सोडा सोडा. अरे दुखणारच. लगीन केल्यावर सगळंच पैलवान असं नाजूक होत्यात. तालमीला दांड्या मारत्यात. काय सांगितलं तुम्ही? तालीम चुकवायची नाही म्हणून. अहो नाही वस्ताद. पावसाळ्याचे दिवस आहेत ना व. अहो लई कामं टाकली आहेत शेतात. ती समधी करतो आणि येतो की तालमीला. होय अहो येळच गावना झालंय मला. ही भारी भारी कापड घालून गावातनं शायनिंग मारायला येळ आहे तुझ्याकडं आणि तालमीत याला नाही वे रे. शायनिंग नाही हो. आणि मग काय ये राणादा आज हिरीचा गाळ करणार होतोस ना व? होय वस्तात ते हिरीतला गाळ काढायचंय ना व. आणि पावसाने हिर भरली की मागणं लय अवघड होतोय. गाळ काढायला आणि ती बी ह्या कपड्यावर. अरे सोन्याचा गाळ आहे का काय तुझ्या हिरीत? कापड घाण न व्हायला. अहो नाही वस्तात खरंच निघालोय. पाहिजे तर विचार यायला. हे सांग की. होय बसतात. अहो गाळ काढायचं म्हणून सकाळी 2 पाट्या दिल्यात राणादाला. उंदराला मांजराची साक्ष तुला विचारलं होतं मी. अरे दोघे लगीन करून मला खोळ्यात काढायला जावय. वस्तात असं कसं करीन? तुम्ही आमचे गुरु आहेसा. उद्यापासून तक्रारीला जागाच देणार नाही बघा. ते आता बाई वाट बघत असतील. बाई कोण बाई? हा ते हिरीतला गाळ काढल्यावर जमिनीत टाकत असतोय ना व. त्यासाठी ते बायका मजूर लागतात ते. बरं मी जाऊ काय? लय गडबडीत आहे. उद्यापासून तालीम बुडवणार नाहीस नवा? अजिबात नाही. ठीक आहे जा आता. पर जाता जाता मला चावडीकडे सोड. वस्ताद अहो मी तिकडे नाही चाललोय. ते शाळेकडे चाललोय मी. शाळेकडं? होय ते तिकडे बाई माझी वाट बघत असेल ना व. त्यासनी घेऊन जायचंय. हे बघ तिला जाऊ दे चालत. तू मला सोड. ती महत्वाची का मी? नाही बसतात. अहो राणादानं बाईसने येतो म्हणून शब्द दिलाय. तुमच्या पट्ट्याचा शब्द वाया गेला चालेल का तुम्हाला? तुला तुला कुणी मध्ये बोलायला सांगितले रे? तू काय डायरी आहेस याची? हा राणा काय करतो, कुणाला शब्द देतो लिहून घ्यायला? तुला काय माहित रे? अहो सकाळी 2 पाट्या द्यायला गेलतो तेव्हा सांगितलं राणादानं. हो वस्ताद आता जाऊ काय? एक तर लई वेळ झालाय. आज काम तटलं तर उद्या बी तालीम बुडणार बघा. अजिबात नाही. उद्या तालीम चुकवायची नाही. जर तालमीला नाही आलास तर कान नुसता पिरगळणार नाही, पाक उपटून टाकीन. अहो अहो वस्ताद सोडा की हो. अहो लई दुखायले हो. अहो सोडा सोडा म्हणतोय ना. असंच पाहिजे तुला. चल जा आता. लई ताकद आहे बाबा तुमच्यात. अरे हाडाचा पैलवान आहे मी. तुमच्यासारखं बायकोच्या मागणं मागणं फिरत नाही. बरोबर बसतात. तुम्हाला कुठे बायको आहे? घ्या बसतात. हॅलो. अहो हो येते मी. शाळेची वेळ झाल्याशिवाय कशी निघणार? हो मला माहिती आहे तुम्ही माझी वाट बघताय. पण आता मी तरी काय करू? आणि मी नव्हतं तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं. हो झाली आता शाळेची वेळ, निघते मी. आणि तुम्ही मला सारखं सारखं फोन करून त्रास देऊ नका. ठेवा बरं फोन. बाय. अंजली घे. तू जेवणाचा डबा भरायला विसरलीस. मी भरलाय बघ. घे. नाही नकोय मला आज डबा. आज रेणू डबा आणणार आहे माझ्यासाठी. राणा बरकतकडे जेवणार, तू रेणूकडे जेवणार. दोघांनी काय ठरवून बेत केलाय काय? नाही माझं आणि रेणूचं अचानकच ठरलं. यांचं काही माहित नाही मला. तुला माहित नाही असं होईल काय? अगं माझ्यापेक्षा राणाच्या जेवणाची काळजी तुलाच जास्त. पण मग आज काळजी नाही असं कसं बरं? काही विशेष आहे काय आज? नाही
आम्ही दोघही बाहेर जेवतोय हा निव्वळ योगायोग असावा. हार वा चांगलं आहे की योगायोग. ही एकदम पिक्चर मध्ये असते तसा है ना. हो ना. चला येते मी. गोदा का इथे आण. द्या तो डबा. मी खाईन. मी आणि हे कोल्हापूरला पिक्चरला चाललोय. फक्त यांना सांगू नका की मी तुम्हाला सांगितलंय. हा सगळं संपवते. हा हा तू खाऊन घे, तुला जेवढं जाईल तेवढं. हा जा, उशीर होतोय. हो येते. हाय साहेब हळू आवाजात तिनं काय तर सांगितलं गो म्हातारला. तिला विचार. जाऊ बाई. जाऊबाई ते आज दुपारी जरा आम्ही शाळेत एक चक्कर टाकावी म्हणत होतो. येऊन हवं? शाळेत का काही खास आहे का? खास म्हणजे बघा आता वर्षाची नवी सुरुवात आहे. पावसाळा सुरू झालाय. कुठं काही डागडुजी करायची आहे का? कुठं काही गळतंय का? ते जरा महाजन मास्तरांनी विचारावं म्हणलं. नाही नाही शाळा अगदी व्यवस्थित आहे. तरी बी जरा जातीनं लक्ष घालावं म्हणतोय. दुपारी टाकतोच आम्ही चक्कर. हो नाही मी सांगते ना, शाळा अगदी व्यवस्थित आहे. आणि काही वाटलंच तर मी सांगेन ना तुम्हाला. अहो जाऊबाई, असा आमची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणं बरोबर नाही. आमासनी जातीनं लक्ष घालायच पाहिजे. महाजन मास्तरांनी कळवा आमच्या येण्याचं काय ते. हो कळवते. फक्त आता येते ना तर उशीर होईल. चंदे उगन नसत्या वावड्या उठवत असतीस बघ तू एक. ती जर पिक्चरला जाणार असती तर आम्हाला शाळेत या असं म्हणलीच नसती. पर मग ती तिकीट. हाय साहेब मी लहानपणी का नाही शाळेला जाती असं खोटं सांगून मी नदीवर भटकाय जायची. चिचापोरं खायची. मस्तपैकी शेतात बी फिरायची. मग तसंच ती मास्तरीन खोटं बोलून पिक्चरला जाणार असेल. चंदे तुझं हे पिक्चरचं खूळ जरा डोक्यातनं काढून टाक बरं. तुला आपलं जिथं तिथं पिक्चरच दिसायलाय. आणि कसं आहे त्या मास्तरडीमध्ये आणि तुझ्यामध्ये लई फरक आहे बघ. असं आपल्या नवऱ्याबरोबर पिक्चरला जावं एवढी काय अक्कल नाही का त्या मास्तरडीमध्ये. हा होत आहे सर. पर लगीन झाल्यावर अक्कल येते की. ती तुझ्यासारख्या बेअक्लीला येते बघ. हा त्या मास्तरडीमध्ये का नाही आधीच नगद एवढी अक्कल भरल्या. आता याच्या पुढं असल्या नाही त्या पुढ्या सोडून आमचं डोसकन ताकद वाया घालवलीस तर बघ. हा वहिनी साहेब. नमस्कार वहिनी साहेब. हे घ्या. आता कशी आहे तब्येत तुमची? पण तुम्ही तर चांगला ठणठणीत दिसताय. म्हणजे हा आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे तुम्ही किती आजारी असला ना तरी तुम्हीच ठरवणार आजाऱ्यासारखं दिसायचं की चांगलं ठणठणीत दिसायचं. तुमचा अधिकार खूप मोठा आहे वहिनी साहेब. असो, तुम्ही या आजारातून लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या अशी या सेवकाची मनापासून इच्छा आहे. ताई साहेब मी एवढी तुमची चांगली पाठ राखेन आणि तुम्ही हेड सरसनी सांगितलं तुम्ही आजारी असल्याचं. माझ्या मनाला लई लागलंय बघा. चंदा ताई साहेब, अहो वहिनी साहेबांचा एवढा माझ्यावर विश्वास आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आत्ताच्या आत्ता बडबड बंद नाही केली तर ह्यो अक्काच्या अक्का बिस्किटचा पुडा तोंडात कोंबना. कुणी सांगितलं आम्ही आजारी असल्याचं? ते मी म्हणजे हा ते आपल्या डिग्रीवाल्या पाठक गायकवाड बाई म्हणाल्या होत्या की तुम्ही आजारी आहात म्हणून. हा म्हणजे त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही आजारी आहात. तुमची सेवा करण्यासाठी त्यांनी आज एक दिवस सुट्टी सुद्धा घेतली शाळेतून. बघा ताई साहेब
खूळ नव्हते खरं होतं बघा. काय खरं होतं? येच सेवा करायच्या नावाखाली मेवा. माझं कधी बी काय बी चुकत नाही, पण यासनी माझ्यावर विश्वासच नाही. आत्ताच्या आत्ता ह्यो बुके आणि तो फडतूस बिस्किटचा पुडा घेऊन डायरेक्ट शाळा गाठायच्या महाजन मास्तर. आणि याच्या पुढा आम्ही मरायलोय, आजारी आहे असल्या वावड्या ऐकून हित वाड्यात पाऊल जर टाकलं तर आयुष्यभराचा आजार पण माग लाव तुमच्या. कळलं काय? कळलं, चुकलं, सॉरी. परत असं होणार नाही वहिनी साहेब, मला माफ करा. निघा. ताईसाब, मी नुसते पिक्चरला जायचं म्हणल्यावर तुम्ही मला खुळ्यात काढलं सर. आणि आता ती मास्तरीन बघा तुम्हाला आजारी पाडून निघाली आहे. उद्या मारून बी टाकल. यो असला खोटारडेपणा कराय कशी धजली ग ही? कुठं फेडणार आहे ही संदीप पाप? अव वर गेल्यावर फेडल हो. पर ताईसाब, आता या घडीला काय करणार आहे ते सांगा आधी मला. नाही, आता यांच्या पिक्चरची अशी काय वाट लावतो का नाही तू बघतच बस चंदे. जीव कळवळला पाहिजे नसता दोघांचा. लावा लावा आधी त्यासनी फोन लावा आणि दोघांनी बी बोलून घ्या. मला तर लई राग आलाय. मला सोडून गेले ते पिक्चरला. अव म्हणजे एवढी हिंमत असेल तरच लावा फोन, नाहीतर जोडीनं फिरू द्या त्यासनी. नाही, अजिबात नाही. फोन तर करणारच आहे आम्ही, पण त्याआधी तू जरा तेलाची बाटली घेऊन ये. कशाला? मोबाईल मध्ये तेल ओतायचंय? फॉल्टी डोसकय बघ तुझं, खरंच फॉल्टी डोसकय. एका बाटलीत 2 पक्षी मारायचे तामासनी. म्हणजे ती म्हातारी बी लई पाठीशी घालते या दोघांना. तिला जरा आता धडाच शिकवतो. तुला सांगितलंय तेवढं कर तू. अंजलीबाई या की लवकर. कुठं राहिलात? कुठं राहिला अंजलीबाई? या की लवकर. चला. कवा धरणं वाट बघायलो मी. किती उशीर. आणि मला म्हणताय वय त्रास देतोय म्हणून. आधीच एक तर मला खोटं बोलायची सवय नाही. त्यात तुम्ही म्हणजे इतके सारखे फोनवर फोन करताय, मी तरी काय करणार. चला आता लवकर. पण मज्जा आली ना व. अजिबात नाही. मला तर कसं तरीच वाटत होतं. खोटं बोलणं चुकीचं असतं. तुम्हाला वाईट वाटलं काय? हो. मग जाऊ द्या, आपण पिक्चरला नको जायला. तुम्हाला वाईट वाटेल असं काय बी करायचं नाही मला. चला. अहो नाही नाही, तसं नाही. कधीतरी खोटं बोलणं चांगलं असतं. तेवढीच जरा मजा. मग आता म्हणलात ते? ते मी जरा तुमची गंमत करत होते. तुम्हाला बी येते की खोटं बोलायला? गंमत करतानाच खोटं बोलता येतं. खरं खोटं बोलायला लागलं ना की जीव जातो माझा. मग तुमच्यापेक्षा जास्त हुशार मी झालोय का नाही? अहो तुम्हाला सांगू, अहो वहिनींना असं गंडवलं की नाही, त्यांना कळलंच नाही की मी कुठे निघाले होते. आणि असं बोलवचित दिलेत की नाही की विचारू नका. राणा, अरे हिरीतला गाळ काढायचा होता ना तुला? तिकडच निघालोय. ते अंजलीबाईंना न्यायला आलतो. नमस्कार. बाई म्हणजे पाटक बाई? अरे मुरदाडा, तुला काय लाज शरम? अरे बाईसनी मजूर केलेस होय आता? कोण कोण म्हणलं? अरे कोण म्हणजे? मला चावडीकडे सोड म्हटल्यावर गाळ काढायला मजूर बाई घ्यायला चालूय म्हटलास ना? विसरलास? अहो तसं काय नाही. ते काय आता अंजलीबाईंची इच्छा होती ना व. मग मी तरी काय करणार. बरं जाऊ काय? अजिबात नाही. बाईसनी काम लावणार असेल तर अजिबात नाही. अहो असं कसं करेन बसतात मी. अंजलीबाईंनी कामाला लावीन वय. आता ते काय माहित आहे काय? हा ते गाळ कसा काढायचा ते अंजलीबाईंनी उद्या शाळेत शिकवायचंय ना व. म्हणून ते येत आहेत. हो सांगा की.
हो, उद्या मी हे शाळेत शिकवणार आहे. आणि आता जे शिकवायचं त्याची माहिती करून घ्यायला हवीच ना. ते बी बरोबर आहे म्हणा. ठीक आहे, पण हेनं जर काय काम लावलं तर सांगा मला. हो हो, उद्या ह्याचा कानच उपडतो. उद्या या तालमीत. अहो ते मी खूप खोटं बोलायला लागलाय तुम्ही, आणि मलाही खोटं बोलायला लावताय. आता अजून खोटं बोलायच्या आधी निघूया आता. अहो खोटं बोलणाऱ्याच्या मातीला बी जात नाही मी. चला लवकर. अहो थांबा. ते आधी काय काय करायचे त्याची काय म्हणतात ते. हा, उजळणी करूया आपण. होय. म्हणजे बघा, आधी पिक्चर बघायचा, मग रंकायला जायचं, तिकडे भेळ खायची, आणि मग घरला यायचं परत. चालेल. आणि हा अजून एक, ते पिक्चरच्या इंटरव्हल मध्ये नवरा बायको एकाच पुडीमध्ये पॉपकॉर्न खातात आणि एकाच बाटलीत कोल्ड्रिंक पितात. तुम्हाला चालेल ना? चालतंय की. हा मग चला, नाहीतर इकडेच पिक्चर व्हायचा. चला. ऐका ना, आपण असंच अधूनमधून पिक्चरला जात जाऊया. अहो तुम्हाला कधी बी जायचं असेल तेव्हा सांगा. यो राणा नेणार म्हणजे नेणार बघा. आणि तुम्हाला कधी वाटलं तर तुम्हीही मला सांगा. ही अंजली लगेच येणार. अरे वा, तुम्ही तर माझी स्टाईल मारायला लागलात म्हणा की. आता चला, नाही तर इथेच पिक्चर होईल. यो बरकत बी सारखा फोन करतो. काहीतरी महत्वाचं असेल. अहो कसलं महत्वाचं? पिक्चर बघायच्या आधीच गोष्ट काय विचारतोय? हा बोल रे. राणा भाऊजी, तुम्ही पटाकदिशी घरी या बरं. वहिनी काय झालं? अहो गोदक्का घसरून पडल्या. हो काय गोदक्क पडले? हे बघा राणा भाऊजी, आम्हाला तिथं काय कळणच झालंय बघा. तुम्ही पटाकदिशी घरी या बरं. हा होय, मी आलोच. बरं ऐका, आम्ही जाऊबाईसनी बी फोन करून सांगायलोय. नाही ना काय, त्यासने बी घेऊन ये तुम्ही. होय आलोच मी. ठेवू काय? बरं या, लवकर या. काय झालं? अहो गोदक्का पाय घसरून पडले. पिक्चरला जायचं चांगला डावाकला होता ना ग, पण ही नंदिता असताना काय बी होऊ देणार नाही. गोदक्का, खरंच मोडला नाही ना पाय तुमचा? लई जोरात पडला सा. खूप याचं हाडबीड मोडलं नाही ना गोदक्का? खरंच मोडलं नाही ना? नाही, एवढ्या जोरात पडला सा म्हणून विचारतोय. नाही, जरासा पाय मुरगळलाय. खूप याचं नसेल, दुसरं कोणतं तर हाडबीड असेल, जर बघा की. नाही नाही, कसं नाही म्हणजे आपल्याला असं वाटतंय की आपल्याला लागलं नाही म्हणून, पण खरं तर लई लागलेलं असतंय बघा. आणि कसं आहे गोदक्का, म्हातारपणी का नाही हाड लई ठिसूळ होत्यात बघा. वय गोदक्का, तू मस्ती सांगते, माझी आजी बी अशीच पडली होती बघा, आणि ती बी तुमच्याच वयाची होती बघा. काय नाही असं म्हणली आणि दुसऱ्याच दिवशी का चाकली. ताईसाहेब, आमच्या घरात नाही ही मोठी दिंडी आलती बघा. समजीजण म्हटली लई पुण्यवान बाई. गोदक्का, मला सांगा, एकादशीच्या दिवशी जीव गेला तर लई पुण्य मिळते का? वा ए, आता एकादशीचं काय काढलंयस ग मधीच? अहो ताईसाहेब, एकादशी जवळ आली आहे ना व. हा ए चंदे, अगं तू गोष्टी काय सांगत बसलीस? त्यांचं काय तर कर की. अहो ताईसाहेब, आता म्या काय करू? आपण किती बी काय बी केलं तरी नशिबाचं भोग चुकत नाहीत ना व. ताईसाहेब, आमचं तात्या म्हणतात कर्माचं फळ मिळतातच माणसाला. पण मग गोदक्कांनी कसलं कर्म केलंय बरं? काय झालं? राणा भाऊजी, बघितलं काय झालं ते? गोदक्का पायरीवरनं घसरून पडल्या. आता तुम्हीच सांगा, आम्ही किती वेळा सांगितलंय बरं गोदक्कांना घरातली कामं करू नका, पण ऐकतच नाहीत आमचं. पण अशा कशा पडल्या? ते पायरीवर त्याला सांडलं होतं म्हणून घसरून पडल्या बघा. पण पायरीवर तेल सांडलंच कसं?
ते आम्हासनी असं वाटतं की जाऊबाई सकाळी पूजा करायला चालल्या होत्या का नाही तेव्हा सांडला असेल. नाही मग आम्हासनी तर काय माहित. राणा मला काय झालं नाही. तुम्ही दोघं जावा बरं. कुठं जावा?